नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी यातील काव्य क्रमांक पहिले या भारतात या कवितेची समजुती मिळवणार आहोत. काव्य पहिले या भारतात. महाराष्ट्रात एक थोर संत होऊन गेले, ते म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्यांनी देश, धर्म, बंधुभाव, मानवता, समानता याची शिकवण लोकांच्या मनापर्यंत पोचविली. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊन लोकांच्या मनात देशप्रेम, बंधुत्वता आणि समानता जागृत केली. ग्राम्य गीता ग्रंथ लिहून लोकांना जागृत केले, म्हणून त्यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रसंत म्हणजे काय? जे राष्ट्राच्या हितासाठी, लोक कल्याणासाठी कार्य करतात त्यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जातात. हे काव्य एक प्रार्थना काव्य आहे. या काव्यातून तुकडोजी महाराजांनी देवाला साकडे घातले आहे. सर्व संप्रदायात एकता, माणुसकी, राष्ट्रप्रेम याविषयीचा संदेश दिला आहे. देशातील युवान उद्योगी, शीलवान, पराक्रमी व चारित्र्य संपन्न होईल असा आशीर्वाद देवाकडे, ईश्वराकडे मागत आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण कवितेचे पठण करणार आहोत. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. देवरची असादे, देवरची असादे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे. मतभेद नसू दे, मतभेद नसू दे. नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी. मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी. स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसुदे. देवरची असादे, देवरची असादे. सकला सकळो मानवता राष्ट्रभावना. हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना. उद्योगी तरुण वीर शीलवान दिसू दे. देवरची असादे, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. देवरची असादे, देवरची असादे. हा जातीभाव विसरुनिया एक हो आम्ही. अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. खळनिंद कामनी सत्य न्याय वसुदे. देवरची असादे, देवरची असादे. कार्य रमो घराघरात स्वर्गीया परी. ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी. तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे. देवरची असादे, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. देवरची असादे, देवरची असादे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे तुम्ही कवितेला चाल लावून गाऊ शकतात. आता आपण कवितेचा भावार्थ अभ्यासू. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. देवरची असादे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे. मतभेद नसू दे. तुकडोजी महाराज देवाला साकडे घालीत आहे आणि काय मागित आहे विद्यार्थी मित्रांनो? तर हे देवा, आमच्या भारत देशात कायमचा म्हणजेच नेहमीचा बंधुभाव राहू दे. सर्व धर्म, पंथ, संप्रदाय एक समान दिसावेत. कोणताही वादविवाद, मतभेद नसू दे किंवा नसावा असे तुकडोजी महाराज सांगित आहेत. नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी. मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी. स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसुदे. देवरची असादे, देवरची असादे. सकला माझी म्हणजे सगळ्यांमध्ये, वरची म्हणजे वर. संत तुकडोजी महाराज म्हणतात, गरीब आणि श्रीमंत सगळेच एकत्र आनंदात आणि समाधानाने राहावेत. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन किंवा इस्लामी सगळेच बंधुभावाने राहावेत. स्वातंत्र्य आणि सुख सर्व समाजाला भरपूर प्रमाणात नांदू दे, असे हे ईश्वराकडे मागणे मागित आहेत. सकळा सकळो मानवता राष्ट्रभावना. हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना.
उद्योगी तरुण वीरशीलवान दिसू दे, देवरची असा दे, देवरची असा दे. तुकडोजी महाराज देवाला साकडे घालीत आहे की हे देवा, सर्व लोकांना मानवतेचे आणि देशभक्तीचे भान राहू दे. प्रत्येक ठिकाणी एकत्र येऊन प्रार्थना केली जावी. तरुणांनी उद्योगशील, शीलवान आणि वीर बनावे असा आशीर्वाद दे. हा जातीभाव विसरून या एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. खळनिंदका मनीही सत्य न्याय वसू दे, देवरची असा दे, देवरची असा दे. समूळ, समूळ म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर मुळासकट. नष्ट म्हणजे नाश. खळ, खळ म्हणजे दृष्ट प्रवृत्ती, दुर्जन प्रवृत्ती. निंदक म्हणजे चेष्टा. संत तुकडोजी महाराज यात सांगतात की सर्वांनी जातीभाव विसरून एकत्र राहिले पाहिजे. असा भाव हे ईश्वरा त्यांच्यात येऊ दे. जगामधून अस्पृश्यतेचा पूर्णपणे नाश होऊ दे. दुसऱ्यांची निंदा करणाऱ्याच्या मनातही सत्य आणि न्यायाचा भाव येऊ दे. सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीया परी, ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी. तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे, देवरची असा दे, देवरची असा दे. भावार्थ, प्रत्येक घर सुंदर, स्वच्छ, प्रेमळ आणि स्वर्गासारखे व्हावे. दुःख, भीती आणि संकट नाहीसे व्हावे. प्रत्येक जण देशाची आणि समाजाची सेवा मनोभावाने करीत राहो असा आशीर्वाद हे ईश्वरा दे. अशा प्रकारे बालमित्रांनो, संत तुकडोजी महाराजांनी देवाला घातलेले साकडे आपण समजलो, कवितेचा भावार्थ अभ्यासलो. यावरून आता आपण संवादाचा प्रश्नांचा अभ्यास करू. आपले अनुभव एकमेकांशी वाटू.